भाषामुळं वादावाद होऊन राजकारण कोणी करू नये, सर्वांना मिळून मिसळून घेऊन व्यवस्थित मुंबईचं भलं कसं होतंय ह्याचा विचार केला पाहिजे। राष्ट्रीय समाज पक्षाला एक बार तुम्ही मुंबईवाल्यांनी सर्वांनी सत्ता द्या, राजकारणामध्ये कुणी नाही, त्यांना रासपामध्ये खूप मोठी संधी आहे। पक्ष सत्तेमध्ये आला तर त्यानं 5 वर्ष भांडणामध्येच घालवले, इतर कुठलंही त्यांनी काम केलेलं नाही, खाली दिखावा आहे। ही राजधानी अशी आहे की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रांताचा माणूस येऊन इथं राहू शकतो, त्याच्यामुळे ही भाषावाद हे वाद कुणीच करून भाषिक वाद मान्य नाही। कारण काय माहितीये का, ह्या मुंबईमध्ये प्रत्येक भाषेचा माणूस राहतोय। 2012ला मी महानगरपालिका लढवली आणि 2012ला महानगरपालिकेमध्ये मी 4थ्या नंबरला होतो। तशी आपली जिद्द म्हणून होती, खरं आपण पहिल्यांदा हे झालं होतं, आपल्याकडे काय नसताना सुद्धा आपण एवढी फाईट सर्वांना दिली होती, तर सर्व लोक म्हणत होती ह्याच निवडून येणार, काय नसताना हो। संतोष मेटकरी एक आपला मित्र आहे, मग ती रासपामध्ये होता आणि मी आपलं असंच म्हणजे कुठल्या पक्षात वगैरे नव्हतोच पहिल्यांदा। आणि त्याच्यानंतर आमची दोघं जण एकत्रित गेलो, त्याच्यानंतर साहेबांची माझी ओळख झाली, साहेबांची आमची ओळख झाली आणि त्याच्या माध्यमातून आपण पहिला मी कांदिवलीचा तालुका अध्यक्ष होतो, परत जिल्ह्याचा महासचिव बनलो, नंतर मला जिल्हा अध्यक्ष पद दिलं, परत असं करत करत आता मी महाराष्ट्र सचिव म्हणून आहे। आणि उत्तर मुंबईमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची काय स्टेटस काय, पक्षाची ओळख? पक्षाची खूप मोठी ओळख आहे, कारण उत्तर मुंबईमधून रिक्षावाल्यांनी सर्वांनी पहिले साहेब बी यशवंत सेनेमध्ये असताना परत पक्ष स्थापना झाली, पक्षानंतर उत्तर मुंबईमधून बोरिवलीमध्ये साहेब सारखे येत होते आणि येत असताना तिथल्या रिक्षावाल्यांनी सर्वांनी मिळून साहेबांना मग काय असेल ती फुलाची पाकळी मदत करत फुलाची हो, मग हे करत करत ह्या उत्तर मुंबईची ओळख आहे। इथून काय आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाने काय निवडणूक वगैरे लढवल्या काय? 2012ला मी महानगरपालिका लढवली आणि 2012ला महानगरपालिकेमध्ये मी 4थ्या नंबरला होतो। हो, 1 नंबरला काँग्रेस होतं, 2 नंबरला सेना होती, 3 नंबरला मनसे होती आणि 4 नंबरला मी होतो, राष्ट्रीय समाज पक्ष 4थ्या क्रमांकाची। हा अतिशय तगडी फाईट दिली। हा, तशी आपली जिद्द म्हणून होती, खरं आपण पहिल्यांदा हे झालं होतं, आपल्याकडे काय नसताना सुद्धा आपण एवढी फाईट सर्वांना दिली होती, तर सर्व लोक म्हणत होती ह्याच निवडून येणार, काय नसताना हो। राष्ट्रीय समाज पक्षाची आता राजकारणात बघितलं तर मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीची चर्चा होते, तुम्ही पण निवडणूक लढवली महानगरपालिकेची। 2 दिवसापूर्वीच असं तुम्ही वाचली असेल बातमी किंवा ऐकली असेल की राष्ट्रीय सेवक संघाचे भैयाजी जोशी आले आणि ते म्हणाले की आता मुंबईमध्ये मराठीच बोलली पाहिजे, असं काही नाही, गुजराती सुद्धा ही भाषा आहे, परत हिंदी। भाषिक वाद तुमच्या पक्षाला मान्य आहे का? नाही, आम्हाला ही भाषिक वाद मान्य नाही। कारण काय माहितीये का, ह्या मुंबईमध्ये प्रत्येक भाषेचा माणूस राहतोय, प्रत्येक म्हणजे असा मराठीच बोलावं, हिंदीच बोलावं आणि कुठलीही भाषा बोलावं, ज्याला भाषा येते ती भाषा बोलावू दे। मुंबईत आपण कमवायसाठी आलेला आहे आणि मुंबईमध्ये आपण एक जीवन जगण्यासाठी आलेला आहे आणि ही राजधानी अशी आहे की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रांताचा माणूस येऊन इथं राहू शकतो, त्याच्यामुळे ही भाषावाद हे वाद कुणीच करू नये। भाषावाद लावण्या पाठीमागे काय असू शकतं? ही राजकारण आहे।
पुन्हा कोणता पक्ष राजकारण करते? ही सर्व पक्ष आता सत्तेमध्ये आहे ती राजकारण करतात, भाषेचं राजकारण करतात. अरे काय तर जनतेसाठी देज करा तुम्ही, जनतेसाठी काय तर गोरगरिबासाठी द्या. ही काय भांडणं सर्वी चालू आहे. कुठलाही पक्ष सत्तेमध्ये आला तर त्यानं 5 वर्ष भांडणामध्येच घालवली ती, इतर कुठलंही त्यांनी काम केलेलं नाही. खाली दिखावा आहे. राष्ट्रीय समाज पक्षाला एक बार तुम्ही मुंबईवाल्यांनी सर्वांनी सत्ता द्या. आम्ही भाषा कुठलीही कुणीही आता बाहेरून जो माणूस येतोय, बिहारवरून येतोय, गुजरातवरून येतोय, कर्नाटकमधून येतोय, परत राजस्थानमधून येतोय, त्याची भाषा तो बोलू शकणार आहे. त्याला काय आपण थोडी आढळू शकतो? आपणाला जर ती भाषा येत नसेल तर आपल्या भाषेत त्याला बोलायचं. त्याला नाही समजत असेल तर तू तुझ्या ठिकाणी ठीक आहे, आम्ही आमच्या ठिकाणी ठीक आहे. तर भाषामुळं वादावाद होऊन राजकारण कोणी करू नये. सर्वांना मिळून मिसळून घेऊन व्यवस्थित मुंबईचं भलं कसं होतंय ह्याचा विचार केला पाहिजे. राष्ट्रीय समाज पक्षाला परप्रांती वाद लावायचा नाही. वाद लावणाऱ्याला हद्दपार करून राष्ट्रीय समाज पक्षाची सत्ता आम्हाला आणायची आहे. सर्व समाजाला जोडायचं काम राष्ट्रीय समाज पक्ष करत आहे. मुंबईमध्ये एक ट्रॉफिकचा मुद्दा आहे, शाळेचा मुद्दा आहे, रोजगारचा मुद्दा आहे. मध्ये राहणारी गोरगरीब लोक आहेत त्यांचा लाईट बिलाचा मुद्दा आहे. असं खूप काय मुद्दा आहे. आता सध्या ईशान्य मुंबईमध्ये आहे, उत्तर मुंबईमध्ये आहे, पश्चिममध्ये आहे, परत दक्षिण मध्यमध्ये आहे. चांगल्यापैकी तयारी आहे आणि ती तयारी जोरात असणार आहे. पालिकेमध्ये आता काय हे त्यांची सत्ता असल्यामुळं हे असंच चाललंय. आता 2-3 वर्ष तर झालेलीच आहेत. अजूनही पण ही महिना 2 महिने 4 महिने ढकलतातच. तर सध्या ही महानगरपालिकेची निवडणूक लवकर लागली पाहिजे ती, आणि त्याच्यासाठी आमची राष्ट्रीय समाज पक्षाची वरिष्ठांचा जो आदेश आहे त्याप्रमाणे आमचे मुंबईमध्ये 227 वार्ड आहे, त्यात नगरसेवक आमची तयारी जोरात चालू आहे. सभेला राष्ट्रीय समाज पक्षातले 16 उमेदवार होते, टोटल 16. आणि कसं आहे, चांगल्यापैकी आम्हाला प्रतिसाद दिला, जनतेने पण दिला. तर आता ह्या मिशनिशांचा काय फॉल्ट असल्यामुळं ते आम्हाला थोडं आमची नाराजी आहे त्यांच्यावरती, त्या मिशनीवरती नाराजी आहे. गडबड असल्यामुळं काय झालेलं नाही. ही चिठ्ठ्याचं जे असतं ना, हे योग्य असतं आणि त्या मिशनीचं काय खरं नसतं. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे जानकर साहेबांनी दिल्लीमध्ये ही घोषणा केलेली आहे, ह्याच्या मिशनीवरती आमचा विश्वास नाही. आणि आम्ही मुंबईमध्ये पण आता महानगरपालिकेला ह्याचा विरोध करणार. राजकारणामध्ये कुणी नाही, त्यांना रासापामध्ये खूप मोठी संधी आहे आणि त्यांनी रासापामध्ये नगरसेवक, आमदार, खासदार होऊ शकतात. जर मन लावून त्यांनी काम केलं तर होऊ शकतात. नाहीतर आता बघताय सर्व नेत्यांची मुलं परत त्यांचं नातू, परत ही सर्व ह्यांचंच राज्य आहे. तसं राष्ट्रीय समाज पक्षामध्ये नाही. जे कुणी नाही तोच हा पक्षामध्ये नेता बनू शकतो. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जानकर साहेब, महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवते नाना, महाराष्ट्राचे सचिव माऊलीदादा सरगर, यांनी माझ्यावरती महाराष्ट्र सचिव ही जबाबदारी दिली. तर मुंबईमध्ये 6 लोकसभा आहे. या 6 लोकसभेमध्ये 6 लोकसभा अध्यक्ष, परत 36
विधानसभा अध्यक्ष आणि 227 वार्ड अध्यक्ष ह्यांची आम्हाला तयारी करायची आहे. येणारी महानगरपालिका त्याला समोरून जाऊन आम्हाला त्या महानगरपालिकेमध्ये निदान 25-30 नगरसेवक तर आमचं 100% येणार आहे आणि तशी ती आम्ही जोमानं तयारी चालू आहे आमची.